नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। काही दिवसापूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल लागला। यात काही शिक्षकांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली, तर काही जण अजूनही शासन निर्णय रद्द होईल या आशेवर आहेत। आजचा व्हिडिओ हा टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी तसेच उमेदवारांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 असे पत्र दाखवणार आहे ज्यामुळे टीईटी परीक्षा रद्द की अनिवार्य याविषयीचा तुमचा सर्व संभ्रम दूर होऊन जाईल। शेवटचे पत्र तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया। मला दिसते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 22/1/2026 रोजी हे पत्र काढलेलं आहे। 22/1/2026 रोजी हे पत्र काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता, शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सर्व मुख्याध्यापक सर्व माध्यम, प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे। विषय काय आहे तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनी प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याबाबत सिव्हिल अपील क्रमांक, इथे तुम्हाला सिव्हिल अपील क्रमांक दिसतो। या प्रकरणात मान्य सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या 1/9/2025 रोजीचा न्याय निर्णय। आता इथे संदर्भ काय दिलेला आहे, संदर्भ बघू शकता तुम्ही। संदर्भ क्रमांक 1, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या दिनांक 1 सप्टेंबरचा जो शासन आदेश आहे रोजीच्या न्याय निर्णय पारित झालेल्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक पदोन्नती देता येणार नाही। ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत, असा न्यायालयीन निर्णय पारित करण्यात आला आहे। इथे तुम्ही संदर्भ क्रमांक 2 बघू शकता। इथे संदर्भ क्रमांक 2 दिलेला आहे बघा। संदर्भ क्रमांक 2 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी शिक्षक संवर्गातील पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य असल्याबाबत कळवण्यात आले आहे। त्या अनुषंगाने मनपा प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इथं तारीख सुद्धा दिलेली आहे, 23/1/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष प्राथमिक शिक्षण विभाग येथे तात्काळ सादर करण्यात यावे। सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी सदरचे पत्र सर्व शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावे, अन्यथा मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी। आता हे पत्र आपल्याला काय सांगते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे पत्र आहे बघा। या पत्रातून आपल्याला एक गोष्ट तर लक्षात येते की टीईटी शिवाय आता पर्याय नाही। यावरून आपल्याला टीईटी परीक्षेची अनिवार्यता लक्षात येते। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद सांगली प्राथमिक शिक्षण विभाग यांचं हे पत्र आहे। विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीचा निकाल। हे तर खूपच महत्वाचं पत्र आहे बघा। या पत्रात काय सांगितलेलं आहे बघा, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील दिनांक 23 ऑगस्ट 2013 शासन निर्णयान्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मधील तरतुदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षणाकरता 1 ते 8 शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्याच अनुसरून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा दिवाणी अपील क्रमांक 1 सप्टेंबर 2025 रोजीचा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी बाबत निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये सर्व प्राथमिक शिक्षणाकरता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी राहिलेली आहे अशा शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक आहे व सेवेत राहण्यासाठी सदर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली आहे। मात्र ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व शिक्षकांना नोकरीत राहण्याकरता व पदोन्नतीकरिता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीईटी पुढील 2 वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, अन्यथा त्यांची सेवा संपुष्टात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। सांगली जिल्हा परिषदचं हे महत्त्वपूर्ण पत्र आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजीचा जो निकाल आहे मित्रांनो, तो सगळीकडे लागू झालेलाच आहे। तुम्हाला टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे। बस तुमची सेवा जर 5 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टीईटीतून सूट आहे। मात्र जर तुमचे 5 वर्षापेक्षा जास्त सेवा राहिलेली असेल तर तुम्हाला टीईटी पास होणे हे अत्यंत गरजेचं आहे। या दोन्ही पत्रातून आपल्याला एक तर कळते मित्रांनो की टीईटी कंपल्सरी टीईटी होणारच आहे। हा निर्णय रद्द होणे खूप कठीण आहे। त्यामुळे टीईटी परीक्षेची तयारी करा आणि आपली नोकरी टिकवा आणि नोकरी मिळवा, एवढंच इथे तुम्हाला सांगायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।